हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कॅप्चर द वर्ल्ड ऑफ वृषाली मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथं बनवणार आहेत बटाट्यांचे चिप्स। तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी आज घेतले आहेत बटाटे। त्या बटाट्यांचं मी असं छान असं साल काढले। हे बघा, उरलेलं असं साल जे असतं त्याचं नंतर आपल्याला काढलं तरी चालतं। तर मी आता काय करणार आहे, तर मी हे जे बटाटे आहेत हे सगळे बटाटे मी पील करून घेतले आणि आता मी ते स्लाइस करून घेतले। त्याच्यासाठी मी आता आपल्याला एक असं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे स्लाइस करायचे। ह्याच्यामध्ये दोन आहेत। आता हे सिंपल आहे आणि हे डिझाईन आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला घ्यायचं आहे। आणि त्याच्यासोबत हे जे दुसरं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे पहिले काढून घ्यायचे। मी असे बटाटे पहिले काढून घेते। हे जे राहिलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला परत दुसरं पाणी घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा माझे बटाटे इथे काढून झाले आहेत। आता मी हे जे पाणी आहे हे असं दिसतं, हे पाणी घाण पाणी असतं, हे मी आता फेकून देणार आहे। पाणी फेकून दिल्यानंतर या भांड्यामध्ये, या पातेल्यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तुरटी घालायची आहे। आता तुम्ही बघू शकतात मी किती तुरटी घेतली आहे। खूप थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला तुरटी घ्यायची आहे आणि ही जी तुरटी आहे ही आपल्याला पाण्यात टाकायची आहे। आपण ह्याच्यात तुरटी जी टाकली आहे ती अख्खी, हे बघा एवढी राहिली आहे। आता ती पण पूर्ण हलवल्यानंतर छान अशी विरघळून जाईल। आपण आता स्लायसर, आता हे पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला बटाट्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत। चला तर आपण बटाट्याच्या चकत्या करून घेऊ। आपले सुरेख चकत्या होत आहेत आणि या चकत्या आपल्याला पाण्यात सोडायच्या आहेत। आपण जे पाणी ठेवलं आहे ना आपल्या बाजूला त्याच्यात सोडायचं आहे। ठीक आहे, हा जो आपला बटाटा अडकतोय ना, तर तो न अडकण्यासाठी काय करायचं, बटाटा सारखा भिजवायचा। जो की मला एक टिप द्यायची आहे तुम्हाला ती। चला तर आपण असं सगळ्या
ह्या सगळ्या बटाट्यांचं करून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता चिप्स पाण्याच्या वरती आलेत आणि इथं अजून बाकी आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण ह्याच्यातले चिप्स ह्याच्यामध्ये थोडेसे काढून घेऊ, ज्याने की काय आपल्याला हे सगळे चिप्स पाण्यामध्ये भिजले पाहिजे. या हिशोबाने आपल्याला काय करायचे, हे असे म्हणजे ते कोरडे पडतात, मग ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ते आपण काय करू, काढून घेऊया. आणि त्याच्यामध्ये पण आता पाणी टाकू आणि थोडीशी तुरटी टाकू, जेणे की हे चिप्स जे आहेत ना, ह्याचा स्टार्च कमी होतो आणि आपले जे चिप्स आहेत ते खराब होत नाही, वर्षभर टिकतात. चला, तर तुम्ही इथं बघू शकता की आपले चिप्स कसे छान असे झालेले आहेत. आता असे मोठे मोठे चिप्स जे असतात ना, ते जेव्हा काय म्हणतात त्याला, आपण उकडून जेव्हा ते तळतो, हे असे जे मोठे मोठे चिप्स असतात, जेव्हा ते आपण उकडतो, थोडेसे असं तुटायला येते का ते बघतो आणि मग त्याच्यानंतर हे सगळे वाळत घालतो. वाळत घातल्यानंतर हा मोठा चिप्सचा ना, हा खूप छोटा चिप्स होतो. हे तुम्हाला मी दाखवेलच व्हिडिओमध्ये, असे छोटे होतात ते. इथे तुम्ही बघू शकता की आपले जे चिप्स आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं आहे आणि आता मी हे रात्रभर तसेच ठेवणार आहे. चला, तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून सकाळी भेटूया. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवली. इथं बघू शकतात सकाळी हे चिप्स असे झालेले आहेत. हे कडक झालेत, बघू शकतो आपण. हे बघा, जे काल खूप मऊ होते ते आता जरा कडक झालेत. तर ह्याचं आपण आता पाणी छान असं निथळून घेणार आहोत आणि निथळून घेतल्यानंतर मग आपण ह्याला गरम पाण्यामध्ये एक हे असं तुटेस तोपर्यंत, म्हणजे जास्त पण शिजवायचं नाही, एकदम लगदा होतो त्याचं, एकदम अर्ध कच्चवट शिजवायचे मीठ घालून आणि लगेच याचे चिप्स भराभर ठेवायला घ्यायचे. चला, तर बघूयात आपण कसं करायची पुढची कृती. हे बघा, मी इथे एक चाळणी घेतली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये सर्व चिप्स काढून घेणार आहे, जेणे की त्याचं सगळं पाणी निथळेल. असं सर्व करून घ्यायचं आहे आपल्याला.
हे असं काढून झालेलं हे पाणी आपल्याला घ्यायचं नाहीये, आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे. बघू शकतात मी हे सर्व असं बाजूला काढून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं पाणी निथळावं म्हणून. जर तुम्हाला काय म्हणतात त्याला चाळणी वगैरे नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचं पाणी काढून बाजूला ठेवलं तरी चालेल, कारण की हे असंही आपल्याला मिठाच्या पाण्यातच उकळायचे असतात. सो चला, इथे घेतले मी मोठं भांड, त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे. हे आपण उपासाला वापरणार असेल म्हणून आपण नवीन मीठच घ्यायचं आहे. असे मी 2 टाकले आहेत आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका मीठ. आता ह्याच्यामध्ये मी माझं मीठ टाकून झालंय. आता मी गॅस पेटवणार आहे. गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि ह्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आपल्या इथे आपण बघू शकतो हळूहळू उकळी फुटायला लागली आहे, म्हणजे पाणी गरम व्हायला लागलंय. इथे आपलं पाणी छान असं उकळलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिप्स घालून घेणार आहोत. हे जे आपले चिप्स घेतलेत आपण ते सगळे ह्याच्यात सोडणार आहोत. सगळं असं मस्त हळूवारपणे करायचंय. आपले जे चिप्स आहेत ते आपण 2 बॅच मध्ये डिवाइड करणार आहे. ते ही फर्स्ट बॅच आणि ही सेकंड बॅच. सो आता ही आपण फर्स्ट बॅच चढवली आहे आणि आता ह्याच्यावर मी एक झाकण ठेवते आणि 10 मिनिटांनंतर हे आपल्याला 10 मिनिटं पण नाही, हार्डली 3-1 मिनिटं खूप. आता हे मी फर्स्ट बॅच ठेवली आहे आणि त्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि हे मोजून आपल्याला 1 मिनिटं ते 1.5 मिनिटं. आणि जर तुम्हाला वाटलं की हे नाही होते तर आपण कसं चेक करायचं, तर आपण असं दाबून बघायचं तुटतंय का. तुटलं की झालं, शिजलं म्हणायचं. अर्ध कच्चं शिजवायचं आपल्याला. चला, तर आपण एक वाफ आल्यानंतर ह्याला 1 मिनिटाभराने बघूयात. इथे आपण बघणार आहोत आता आपला बटाटा शिजलाय का. शिजलाय म्हणजे तो अर्धा कच्चाच हे करायचा. असं दाबून बघायचं. त्याच्यामध्ये आपला चमचा जर गेला असा, बघा असा दिसतोय का तुम्हाला,
असा चमचा जर केला तर समजायचं की हा बटाटा झाला. मी परत एकदा दाखवते. बघा असा आपला चमचा त्याच्यामध्ये जातोय, म्हणजे बटाटा आपले चिप्स व्यवस्थित अर्धे कच्चे उकडले गेलेले आहेत. तर आता इमिडिएट गॅस बंद करायचा आणि पटापट आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहेत. ही गोष्ट सावकाश करायची आहे, कारण की का पाणी खूप गरम असतं, चटका बसायचे चान्सेस जास्त असतात. जर तुमच्याकडनं हे जरा जास्त शिजले गेले तर लगेच तुम्ही थंड पाण्यात ते घाला आणि मग तुम्ही ते चिप्स टाकले तरी चालतात. कारण की का थंड पाणी त्यांचं काय करेल, कुकिंग एकदम जे आहे ते एकदम बंद करेल. आणि मेन म्हणजे तुम्ही हे चिप्स ते गार झाल्यामुळे तिथे पटापट घालू शकतात. इथे त्याची कुकिंग प्रोसेस अजून चालूच आहे. आपले आता सर्व चिप्स काढून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दुसरी बॅच हे करणार आहोत. मेक शुअर की तुम्ही सगळं बघून घ्यायचं की सगळे चिप्स निघालेत की नाही. कारण की का एखादा जर राहिला तर तो सुद्धा पूर्ण नेक्स्ट बॅच आपली खराब करू शकतो.
त्याच पाण्यामध्ये आता आपण आपली सेकंड बॅच घालत आहोत. आणि ही सेकंड बॅच आपण घातल्यानंतर ही सुद्धा तसंच ठेवणार आहोत. तुम्हाला जर एवढं मोठ्या क्वांटिटीमध्ये जमत नसेल तर तुम्ही 2, 3, 4 किती पण बॅचमध्ये करू शकता, पण हे पटापट केलं तर जास्त बेटर आहे, जेणे की आपला वेळ वाचेल. आणि जर तुम्हाला बाहेरच्या सारखे चिप्स करायचे असतील तर हे चिप्स मिठाच्या पाण्यामध्ये भिजवायचे, 5-10 मिनिटांनी बाहेर काढायचे. मिठाच्या पाण्यामध्ये तासभर भिजवले तरी चालतील. त्याच्यानंतर बाहेर काढायचे, त्याला सुकवायचं आणि ते डायरेक्ट तळायचे. हे जे असे कच्चे चिप्स असतात ना ते मिठाच्या पाण्यात भिजवायचे, फक्त एवढंच करायचे. आपण जे तुरटीच्या पाण्यात भिजवले ते लेज, बालाजी वगैरे जसे फ्राईड आयटम्स असतात ते असे एकदम तसे लागतात. हे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आता आपण हे सगळं असं टाकून घेतलं आहोत. आता आपण गॅस पेटवणार आहोत परत. आणि जेव्हा आपण हे काढून घेतो त्यावेळेला गॅस पूर्णपणे बंद पाहिजे, नाहीतर मग पुढचं कुकिंग होतं. आता मी त्याच्यावर अशी प्लेट ठेवली आहे, गॅस मोठा केला आहे आणि मग त्याच्यासोबतच मी हे चिप्स करणार आहे. आता आम्ही सर्व सामान घेऊन वरती आलो आहोत, टेरेसवरती. इथे मावशींनी झाडून घेतलं आहे. एवढी अख्खी लागल. बघा तिथं ह्याच्यावर आहे ना, हा फोल्ड नका करू, सरळ ठेवा. कारण की हा जो वरचा पदार्थ आहे ना इथं खाली चिप्स मांडायचे आणि मग तो वरचा पदार्थ त्याच्यावर झाकायचा, म्हणजे धूळ बसत. कोण करायचंय? बटाट्याचे चिप्स
प्लास्टिकावर एक नका टाकू जास्त करून, ते चिटकले ना तळायच्या वेळेला त्रास होतो. कॅरी बॅगनी हे करायचं का कसं हाताने डायरेक्ट असं ते माझ्या घालून डोक्यात आलं होतं माझं. कोरडं होऊन द्यायचं आणि मग परत लाईनीने लावायचं. कशाला लावायचं त्याला असंच हे करायचे. गावाकडे बायाला यूज करते 10, 15, 20 किलोचे म्हणजे एवढे वाळू घालायला हे करतात ना. खाणारी तोंडी भरपूर आहे, खाणारे तोंडी कमी आहे. लेकरं जास्त लेकरायला सांगतात अशा वस्तू. मला भरपूर काय काय येतं, पण करायला मदतीला कोणतरी पाहिजे ना. खूपच करून काय करायचं. थोडं वेळ राहू द्या, मग नंतर म्हणजे ते पाणी होतं. हे बघा, तुम्ही बघू शकतात आपले सगळे चिप्स झालेले आहेत. आता ह्याला आपण 1 तासभर असंच ठेवणार आहोत आणि नंतर ह्याला आपण साडीने झाकून ठेवणार आहोत. दिवसभरामध्ये एकदम छान कडकडीत वाळतील आणि त्याच्यानंतर आपण दुपारी थोडंसं येऊन ह्याला पलटी करणार आहोत. म्हणजे जी खालची बाजू जी राहते आपली ओलसर, तर ती पण कोरडी होऊन जाणार आहे.
दगड पण ठेवायला जागा ठेवत. तुम्हाला येतं दोन्ही हाताने? मला पण येतं. टाकू का खाली माणसाचं पाणी? आपले चिप्स आपण आता उलट पालते करणार आहोत. काही काही आपले ओले राहिलेत, हे बघा, हे आता उलटे पालते करायचे. काय काय हे बघा, इतके सुंदर सुकलेत, हे बघा. पहिलं तेल आपल्याला गरम करायचं आहे, मग गरम झाल्यानंतर थोडंसं चेक करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक छोटासा असा चिप्सचा तुकडा आपल्याला त्याच्यात टाकून चेक करायचं की तेल तापलंय की नाही. शक्यतो तर आपल्याला कळतं तेल तापलंय की नाही. लगेच हे बघा, लगेच सेकंदाच्या आत ते वरती आलं. ह्याने काय होतं, तेल तापले आपल्याला समजतं. आता मी बाकीचे चिप्स तळून घेते. छान फुलत आहेत आपले चिप्स. अशा रीतीने सगळे चिप्स तुम्हाला जितके हवेत तेवढे तळून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.